इराण इस्रायल युद्धाचा थेट परिणाम आता धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळतोय। केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं राहिलेलं आहे। जी केळी जी आहे ती इराण, दुबई सारख्या शहरांमध्ये एक्सपोर्ट केली जायची, मात्र आता युद्ध परिस्थितीमुळे व्यापारी यायला तयार नाही। परिणामी शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होतंय। मी आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खडकी शिवारातील एका केळीच्या बागेमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर अगदी ही केळीची बहरलेली बाग आपल्याला पाहायला मिळते। अगदी काढायला आलेली ही केळी आहे। अगदी याचे फट्टे देखील आता तुटून पडायला सुरुवात झालेली आहे। मात्र व्यापारी याकडे यायला तयार नाही। आणि जो व्यापारी येतोय तो अगदी कवडीमोल भावानं यांची केळी जी आहे ती शेतकऱ्याची केळी कुठेतरी मागताना पाहायला मिळतोय। त्यामुळे शेतकरी जो आहे तो पुरता हवालदिल झाल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। युद्ध परिस्थिती कधी थांबते आणि आमची माल हा कधी एक्सपोर्ट होतोय, कधी केळी जाते, असा प्रश्न जो आहे तो या शेतकऱ्यांना पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, किती एकर केळी आहे तुमची? 1 हेक्टर केळी आहे आपली। लागवड मार्च मध्ये केली बर. आता हे युद्धामुळे जायना गेली एक्सपोर्टला, माल तोडायला असे झाड पडायला लागले तर किती खर्च केला? 4-4.5 लाख रुपये खर्च झाला हेक्टरला, 1 हेक्टरला। मग आता कसं खर्च करणार? कसं आता काय सरकारनं जर काही केलं तर होऊ शकते, नाही तर काय करणार। व्यापारी काय सांगते? युद्धाच्या आधी येऊन गेले, आम्ही तोडतो 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा असं म्हणले, आणि युद्ध झालं की फोन उतरत नाहीत, येत नाहीत, काहीच नाही। मग आता ह्याचं कसं नुकसान व्हायला? काय करता, आता काय करावं? याच्यावर एकच पर्याय, आता सरकारनं काहीतरी ह्याच्यावर मार्ग काढावा आणि आमच्या शेतकऱ्याकडे बघावं। कारण असं एवढालं नुकसान सहन करू शकत नाही, शेतकरी सहन करू शकत नाही। लेकरांनी जर घरी 5 रुपये मागितले तर लेकराली शेतकरी देत नाही, पण रानात पिकासाठी घालतो एवढाली पैसा। आता ही आमची बाग आहे, ह्याच्यात जवळजवळ 4 लाख रुपये खर्च झालाय, आणि व्यापारी येऊन मागते 5 आणि 6 रुपये किलोनं मागते। अक्षरशः खर्च सध्या निघणार नाही आमचा जेवढा झालाय तेवढा। ह्याच्यात सरकारनं मायबाप काहीतरी ह्याच्यावर पर्याय काढावा, युद्धावर लवकर तोडगा काढून आमची केळी तेवढी घेऊन जायचा काहीतरी प्रयत्न करावा। कुठं केळी तुमची जात होती? आमची दुबईला मागितली होती केळी एक्सपोर्ट साठी। आता व्यापारी काय फोन? आता फोनच उचलत नाहीत। आम्ही त्यांच्याकडे गेलो तर बघू म्हणते युद्ध संपल्यानंतर करू काहीतरी, पण युद्ध संपूस तर ही अशी पडायला लागलीत घड, त्याच्यामुळे काय पर्यायच नाही, तोपर्यंत थांबू शकत नाही आपण। किती नुकसान होईल आता नुकसान दररोजचे 20 झाड पडायला लागले, ते 4 दिवस थांबलं तर पूर्ण बाग झोपलेली दिसेल, काय सुद्धा राहणार नाही बागेमध्ये। काय मागणी आहे सरकारची? सरकारनं ह्याला हेक्टरी मदत जाहीर करावी, आणि शेतकऱ्याचं आतोनात जे नुकसान आहे ते कुठेतरी थांबवावं, आणि हे युद्ध सगळं थांबलं पाहिजे अशी मला सरकारकडे मागणी, आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं। ठीक आहे, आपण जर पाहिले तर अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे हे पीक जगवलं, केळी चांगली बहरात आली, आता काढायची परिस्थिती आहे। मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळं थेट फटका जो आहे तो या केळीच्या बागेला बसतोय। व्यापारी यायला तयार नाही। एक्सपोर्ट क्वालिटीची जी केळी आहे ती आता बागेतच सडण्याची वेळ जी आहे ती आल्याची परिस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।